आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या दोन भावांची गोष्ट जे एकत्र खेळत एकत्र अभ्यास करत असत। अगदी मित्रासारखं दोघं राहत। एकदा खेळता खेळता ते लांबपर्यंत गेले आणि जिथं लोकवस्ती नव्हती अशा ठिकाणी ते गेले। आता छोट्या भावाला तेथील खूप तहान लागली। त्यानं मोठ्या भावाला सांगितलं की दादा मला खूप तहान लागली, तर इथं कुठं पाणी मिळते का बघ ना। तर मोठा भाऊ इतरत्र पाणी शोधू लागला। त्याला एक विहीर दिसली। त्या विहिरीमध्ये खाली उतरला, पण पायरीवरून तो चालता चालता त्याचा पाय घसरला आणि तो विहिरीमध्ये पडला। छोटा भाऊ वरून सगळं बघत होता। खाली मोठा भाऊ ओरडत होता, वाचवा मला, वाचवा मला। आता तिथं लोकवस्ती कोणतीही नसल्यामुळे वाचवणारं तिथं कोणीच नव्हतं। आता छोटा भाऊ इतरत्र बघत असताना त्याला एक रस्सी दिसली आणि कोणताही विचार न करता ती रस्सी त्याने त्या विहिरीमध्ये सोडली आणि मोठ्या भावाला सांगितलं की त्या रस्सीचं टोक धर, मी तुला वरती खेचून घेतो। आणि कोणताही वेळ न लावता त्या छोट्या भावाने मोठ्या भावाला जोर लावून बाहेर वळून काढले। दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली, कारण की या अचानक आलेल्या संकटामुळे दोघंही भांबावून गेले। दोघांनाही काय करावं काहीच कळत नव्हतं। आता दोघेही कोणताही विचार न करता घरी गेले आणि सगळ्यांना सांगितलं की त्यांच्या बरोबर काय घडलं ते। कोणीच त्यांचं मनावर घेत नव्हतं, कारण की छोट्या भावाने मोठ्या भावाला वाचवलं याचं खूप आश्चर्य वाटत होतं। कारण की मोठा भाऊ 10 वर्षाचा होता आणि छोटा भाऊ 6 वर्षाचा होता। तर हे कसं काय शक्य आहे? 6 वर्षाच्या भावानं 10 वर्षाच्या भावाला विहिरीतून बाहेर काढलं, याचं लोकांना खूप आश्चर्य वाटत होतं आणि विश्वास पण बसत नव्हता। पण त्यातील एक हुशार आजोबा होते की त्यांना ती गोष्ट पटली। त्या भावांना मी ओळखतो आणि ते खोटे बोलणाऱ्यातले नाहीये, तर त्यांनी जे घडलं ते सांगितलं आहे आणि ते बरोबर आहे। तेव्हा गावातील लोक म्हणाले, ते कसं काय शक्य आहे? 6 वर्षाच्या भावाने 10 वर्षाच्या भावाला बाहेर काढलं। तर तेव्हा ते आजोबा म्हणाले, का शक्य नाही? हे शक्य आहे, कारण की तुम्ही विचार केला का की आजूबाजूला कोणीच नव्हतं की तू हे करू शकत नाही। आणि यामुळेच त्या छोट्या भावाने त्या मोठ्या भावाला विहिरीतून बाहेर काढलं। तेव्हा त्या सगळ्या गावकऱ्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला। मित्रांनो, या छोट्याशा कथेतून मला एकच सांगायचं आहे की आपल्या आयुष्यात पण असे नकारात्मक लोक असतात जे नेहमी आपल्याला तू करू शकत नाही, तुझ्याकडून होणारच नाही, असे नकारात्मकता आपल्यामध्ये बिंबवत असतात की आपण किती मनावर घ्यायचं आणि आपण कोणती गोष्ट सोडायची। कारण की या जगामध्ये लोकांना तर काही करायचं नसतं, पण एखादा पुढे जात असत तर त्याची वाट कशी अडवता येईल, त्याला मागं कसं खेचता येईल, त्याच्या चुका दोष सतत दाखवून त्याला एक प्रकारचं त्याचा आत्मविश्वास कमी करायचा आणि त्यानं जे ध्येय निवडलं आहे त्यातून त्याचा फोकस कसा दुर्लक्षित करायचा याच्याकडे त्यांचं लक्ष असतं। पण अशा लोकांना किती महत्त्व द्यायचं आणि किती महत्त्व नाही द्यायचं हे तुमच्याच हातात आहे। कारण की त्या छोट्या भावाला जर तिथं सांगणारं कोणी असतं की तू हे करू शकत नाही, तर त्या मोठ्या भावाला त्यानं विहिरीतून कधीच बाहेर काढलं नसतं। तर हेच मला यातून सांगायचं आहे की तुमचं ध्येय जे काही आहे तर त्यावर फोकस करा। कोण काय म्हणतं, कोण काय तुमचे चुका दाखवतं याकडे लक्ष देऊ नका आणि तुम्हाला जो मार्ग दिसतोय त्यावर फक्त चालत राहा, मेहनत करा। नक्कीच एक दिवस तुमच्या हातात तुमचं यश असेल। हेच मला या छोट्याशा व्हिडिओतून सांगायचं आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटत राहीन। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।